नमस्कार मंडळींनो, तुमचं स्वागत आहे कोकणातील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर म्हणजे मी गावी आलेलो कोकणामध्ये. तर आमच्या वाडीमध्ये ना म्हणजे हनुमंत जन्मोत्सव हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडणार आहे. तर पुढे आमचे विजय आहे. कार्यक्रमाचं स्वरूप जरा सांगत असं बरं पडेल. हा कार्यक्रम गेल्या 70 वर्षानंतर म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या वेळेस 1946 हे मंदिर बांधलं गेलं होतं आमच्या पूर्वजांनी. ओके, अच्छा. त्यांच्या कृपाशीर्वादानं पुन्हा एकदा सगळ्या ह्या तरुण मंडळीने पुन्हा एकदा हे मंदिर अगदी जोमात बांधलेलं आहे. बरोबर. आणि ह्या मंदिराची आज स्थापना करायला कार्यक्रमाला सुरुवात आहे. कार्यक्रम कधीपासून म्हणजे आज तारखे? आज दिनांक 15. आज मंदिराच्या मूर्तीची आपण मिरवणूक आहे आमच्या वाडीतून. ओके. आणि मिरवणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी मूर्ती आणून मंदिरात 3 दिवस हा कार्यक्रम आहे. 15 ते 17 तारखेपर्यंत हा कार्यक्रम. 15 ते 17 हा कार्यक्रम. आजचं नियोजन म्हणजे 15 तारखेचं काय नियोजन थोड्या वेळाने इथं पूजेला चालू होईल. त्याच्यानंतर सर्व आलेल्या भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था आहे. ओके, अच्छा. महाप्रसाद झाल्यानंतर 1-2 किलोमीटरवरून मारुतीच्या मूर्तीची मिरवणूक आहे. ओके, अच्छा. मिरवणूक झाली की आज त्याच्यानंतर पूर्ण ती आलेली मूर्ती ही धान्यात दिसते, म्हणजे पूर्ण धान्यात 150 किलो धान्य आहे. 150 किलो धान्यात ती ठेवली जाईल. अच्छा, ओके. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 5:30 ते 6:30 हरिपाठाचा कार्यक्रम होईल. अच्छा. 6:30 नंतर परत पुन्हा एकदा आलेल्या भाविकांना महाप्रसाद आहे. ओके. महाप्रसाद झाल्यानंतर ठीक 9 वाजता हबप काळे महाराज पंढरपूर यांचं 9 ते 11 सुसरावं असं कीर्तन आहे. आणि कीर्तन झाल्यानंतर बाकीचा सांस्कृतिक कार्यक्रम होतो. ओके, धन्यवाद. चला, आपण आता आलेलो आहोत आपल्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. सुंदर असं आपल्याला हा मंदिर पाहायला भेटतो इथे. थोड्याच वेळात या कार्यक्रमाला इथे सुरुवात पण होणार आहे इकडे. आणि मस्तपैकी इथे आपल्याला समोर आपल्याला फ्रेम दिसते राज्याभिषेकाची छत्रपती शिवाजी महाराज. आणि इकडे विठ्ठल रुक्माई, इथे राम लक्ष्मण सीता असं आणि खाली दिलं आहे हनुमंत दिलं आहे. छान असे मस्तपैकी लाकडी डिझाईनमध्ये केलेलं आहे. आणि सुंदर असा गाभारा आपल्याला पाहायला भेटतोय. आतमधलं डेकोरेशन पण खूप सुंदर असं लिहिलं आहे बघा. वरती पण जय श्रीराम आणि मस्तपैकी फुलांचा असा डेकोरेशन आपल्याला पाहायला भेटतं इकडे. इथे आपली मूर्ती स्थापन होणार आहे हनुमंताची. मिरवणुकीसाठी लागणारा ट्रॅक्टर इथे उपस्थित आपल्या सगळा मस्तपैकी थाटामाटामध्ये सजवलेला आहे चांगला असा. ह्याच्यामध्ये मिरवणूक निघणार आहे आपल्या बजरंग बाप्पाची. चला, सकाळचा नाश्ता आपला इथे करण्याचा टाईम झालेला आहे. इथे 10 वाजलेत आणि सर्व मंडळी इथे नाश्ता करत आहेत. त्यानंतर पुढचा कार्यक्रमाचं स्वरूप पुढे आपल्याला पाहायला भेटेलच. इकडे पोहे देण्याचं काम इकडे आपलं काय नाव बोलतो? मन्या भाऊ आमचे. नमस्कार. आणि राकेश का इकडे असे का बसले तुम्ही? प्लेट कमी दिले इकडे. चेतन जरा मानाशा असं दिसायला पाहिजे. टीव्हीवर डायरेक्ट दिसणार तू. नागेश नाश्ता करतो इकडे. आणि इकडे वयस्कर सर्व लोक आपले बसतात इकडे. हाय काका, नमस्ते. व्यवस्थित काय का काय बोलतो बाकी? तसं कधी आला कधी? सकाळी आलं ओके. अच्छा, कशाला? ओके. मंगे दादा इकडे आणि विकास दादा पण इकडे. मस्तपैकी हार करण्याचं काम चालू आहे इकडे. हळूहळू थोडं काम चालू होते आमचं इकडे. असं हे बघा मस्त छान असे हार. मंदिराला तोरण बांधण्याचं काम इकडे चालू आहे. आपले संदीप दादा आहे इकडे, आपले मंगेशचा दादा इकडे दादा आहेत. आणि आपला मंदिर स्थापन कधी झालं होतं बघा 1946 मध्ये आपलं हा मंदिर स्थापन झालं होतं. आणि आत्ता त्याचा जीर्णोद्धार आहे ते 16/12/2024 त्या तारखेला आज हा जीर्णोद्धार जोडणार आहे. तर जांभूळवाडी. चला, विटांचं काम चालू झालं इकडे. होम करण्यासाठी विटा लागण्यासाठी. अरे वा, शबास, मस्त, वा, छान. सुदर्शन वा, व्हेरी गुड. राकेश, व्हेरी गुड. कितीपर्यंत आहेत? कोण आहे? चला लवकर विटा आपल्याला पाहिजे. सुस्वागतम श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार 2024. सुंदर अशी रांगोळी काढली, भावेशनी काढले. मस्त छान वाटते रांगोळी. आणि आपला कमाणी बघा, मस्तपैकी छान अशी कमाणी आपल्याला पाहायला भेटते इकडे. आपला हा मंदिर पाहायला भेटते पूर्ण असं. विधी कोणते आहेत? या विधी कोणते आहेत? या मूर्ती पुराण प्रतिष्ठापना विधी आहे.
अच्छा ओके. त्यामध्ये आपण करणार आहोत गणेश पूजन, पुण्य वाचन, मातृका पूजन. अच्छा ओके ओके. त्याचप्रमाणे सर्वतो भद्रमंडल देवता, ब्रह्मादी मंडल देवता, योगिनी देवता, नवग्रह, ग्रहयज्ञ होम हवन आणि नंतर मूर्तीला जलादिवास. अच्छा ओके. ते वास्तुशांती म्हणजे तेच प्रकार हेच आहे का? टोटल प्रकार. अच्छा ओके ओके. धन्यवाद धन्यवाद थँक्यू. तर जेवणाचा कार्यक्रम इथे पार पडत आहे इथे. हाय हाय सर्वांनी हाय. समीर हाय. सर्व जेवणाचा कार्यक्रम महाप्रसाद इथे चालू झाले. किती वाजले आहेत? 10 1 2 1 वाजले. हां बरं बरं. हां हां अरे हां रत्नाकर दादा. पहिल्यांदा महिला मंडळाची पंगत बसेल त्याच्यानंतर मग पुरुष मंडळांचे. हां पाणी घेणारे पाणी घ्यायचे. महिला मंडळ वाडीतील सर्व महिलांना ग्रामसेना विनंती आहे. रोज हाय नमस्ते. हाय हाय दुपारची वेळ 1 वाजता आहे. हो काकी. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. खाली वर. रामकृष्ण हरी. प्रथम महिलांना बसून द्या. या आपले स्वयंसेवक बाहेर फिरत आहेत त्यांना विनंती आहे कृपया आपण आपली जबाबदारी घ्यायची. कोणालाही सांगण्यासारखं करू नका. कार्यक्रम आपला आहे. कार्यक्रम चांगल्या रीतीने कसा पार पडेल याची आपण सगळी त्याला जेवण वाढून दमलेले तिकडे सर्व इकडे बघा. हां पत्रव्या सोडण्याचं काम चालू आहे. निल्या करतो इकडे. विलास तू काहीतरी कर ना काम. डबल तोच काम नको करू. ऋषभ त्यांनी डबल काम तोच केलंय त्याने. हरी वाढतो ब्राह्मणांशी वेळोवेळा असे ब्राह्मण तृप्त झाले. विडा दक्षिणा घेऊन घरी पाठविले. पुंडलिकावर द्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. त्याला आपली एक पंगत उठलेली आहे. दुसरी पंगत आता चालू झालेली आहे आणि इथे अनिल दादा इथे म्हणजे झाडू करण्याचं काम करतो इकडे. हां आणि इकडे तो दीपेश पण आहे. आले ते आता मुंबईतून आले ते साईडला. हां जाम भारी. आता 2 दिवस ते काय नुसते ते झाडूच मारणार आहे. आता झाडू करण्याचं काम चालू आहे त्यांचं. भात पाहिजे कोणी भात घ्या. भात 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 घ्या. भात भात घ्या. भात 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 इकडे इकडे संदीप. पेटे बांधण्याचं काम चालू झालेलं आहे इथे आणि थोड्याच वेळात आपल्या आता हनुमंताची आपल्याला मिरवणूक पेदे होईल. काका कसं वाटतंय काका? हो काका मग्न आहेत पुन्हा. कसं वाटतंय? हां एकदम भारी ना. पेटे बांधायचे. भावेश इकडे पेटे बांधतोय. प्रत्येकाला पेटे बांधायचे. मंदिराचे कॉन्ट्रॅक्टदार म्हणजे पाटील साहेब म्हणजे ह्या मंदिराबद्दल तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे आज या आमच्या वाडीमध्ये तुम्ही आज मंदिर बांधला तर प्रतिसाद कसा होता या लोकांबद्दल? खरं तर मंदिर सुरुवातीपासून जेव्हा मिटिंग झाली पहिला तेव्हापासून मला एवढं सहकार्य केलं. ओके. न कुणाला विचारता मला डोळे झाकून काम दिलं आणि त्यांच्या सहकार्याने काम हे मंदिर उभं केलं. बरोबर. आणि गाववाल्यांनी सुद्धा मला एवढं चांगलं सहकार्य केलं हे त्यांचे आभार मी व्यक्त करतो. आणि महिला मंडळ सर्वजण मंदिरामध्ये सर्वजण आले आणि ही सर्व तयारी अशी आपल्याला पाहायला भेटते मंदिरामधली. भटजी पण आले. भटजींची तिकडे मांडणी चालू झाली आहे. नागेश आता झालं आहे. नागेश भाऊ कसं वाटतं? नागेश एक झोपून बिल्लं पाहिजे त्याला. बिल्लं पाहिजे ओके. आणि पुन्हा एकदा इकडे आपला भावेश फेटे बांधताना आपल्याला पाहायला भेटतो. इकडे महिला मंडळ पण फेटे बांधते तिकडे. चला आपल्या मिरवणुकीला इथून सुरुवात होणार आहे आता. बाब्या आमचा ट्रॅक्टर चालवतो इथे. खूप सुंदर. वा बाब्या फेटा बांधलाय ना आता मस्त छान असा. आणि आमचा ड्रायव्हर आहे तो नवीन आहे इकडे. जबरदस्त वा. आणि आपला ट्रॅक्टर बघा कसा छानपैकी असा सजवलेला आहे छान असा. महिला मंडळ पण तयार झालेला आहे इकडे. आता पुन्हा आपल्याला वरती जायचं इकडे. आपल्याला हनुमंतरायांची मूर्ती आणण्यासाठी मिरवणूक तयारी होईल अशी.
5 किलो बुंदी प्रसाद करतात. हा साड्या मस्त मॅचिंग मध्ये. कळसवाडीने चला, तुम्हाला वेळ लागणार चालायला. चला तर मया पण आलाय आपल्या इथे मिरवणुकीला बघा. मया कसं वाटतं तुला काय? एक नंबर भारी वाटतं. जोश मध्ये येतो. एक नंबर आहे बघा. एक लाख माणसं जमणार आहेत. हा ना, जरी तो असा असला तरी पण त्याला त्याच्या अंगामध्ये एवढे हे ना उत्सुकता आहे ना खूप अशी. खूप मस्त फेटा बांधता येतो आता. मिरवणुकीला हाऊस आहे एक नंबर आहे. हा एक नंबर आहे. एक नंबर. कपाळी केशरी गंध मारुती तुझा मला छंद. 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 जय जय हनुमान. जय श्रीराम. लक्ष्मण जानकी जय. त्यामध्ये ना आपले म्हणजे ड्रोन शॉट पण येणार आहे. तिकडे ड्रोन आहे आपल्याकडे बघा. मस्तपैकी ड्रोन ऑपरेट होतो इकडे.
चला ऑपरेट होते ना. जरा झाडं बघ व्यवस्थित बघ. ओके 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 चल. ट्रॅक्टरचा लोड जास्त झाल्यामुळे का बसलात का पुढे. अच्छा बसा बसा बसा. ओके ओके ट्रॅक्टरचा लोड जास्त झाला वाटतं.
तुझा हात काढ तू बाजूला पाठी घे उभी झालेली आहे आणि या वास्तूमध्ये या देवालयामध्ये पूर्वापार असणारी मारुतरायाची मूर्ती या ठिकाणी होती. तथापि या मूर्तीला हलवल्या गेलेल्या आहे. तिथला असणारा सिंहासन